धाराशिवमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढणार. शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवींची माहिती. शिवसेना लोकसभा अध्यक्ष आनंद पाटलांच्या मातोश्री सुवर्ण पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी प्रकाश भागानागरे तर भाजपच्या गटनेतेपदी शारदा ढवण यांची निवड. महापालिकेत कुणाचा महापौर बसणार याकडे लक्ष. वसई विरारमध्ये भव्याने 115 पैकी जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलं. महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी दगाफटका होऊ नये म्हणून भव्याकडनं गटस्थापनेची प्रक्रिया पूर्ण. नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण शेट्टींची भव्याच्या गटनेतेपदी निवड. मोहोळ जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेश पाटलांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती. उमेश पाटील कुरुल गटातनं तर त्यांचे बंधू संतोष पाटील नरखेड गटातनं निवडणुकीच्या रिंगणात. माजी आमदार राजन पाटलांच्या नेतृत्वात भाजप स्वबळावर लढणार. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात राष्ट्रवादीची बैठक. मुंबई महापालिकेतल्या अपयशानंतर निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवाब मलिकांनी बोलावली बैठक. निवडणूक लढवलेले उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार. बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावर आदिवासी समाजाकडून आंदोलन. उद्यान परिसरात राहणाऱ्या लोकांना घरं रिकामी करण्यास सांगितल्याचा आदिवासी बांधवांचा आरोप. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सूचना लावल्याचं उद्यान प्रशासनाकडून स्पष्ट. बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिराच्या भक्त निवासाचं काम रखडलं. महाशिवरात्री निमित्ताने भक्त मंदिरात मोठ्या संख्येने दर्शनासाठी भाविक येत असतात, त्यामुळे यंदा भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.